टक्केवारीवरील एक्झाम्पल आहे 800चे 12% म्हणजे 1000चे किती टक्के होईल. मग 800चे 12% म्हणजे आपण कसं लिहितो 800 गुणिले 12 भागिले 100 आणि 1000चे x टक्के किती टक्के म्हणजेच आपण x टक्के आपण मानतो म्हणजे 1000 गुणिले x टक्के. मग 800चे 12% बरोबर 1000चे x टक्के म्हणजे x भागिले 100 हे आपण अशा पद्धतीने लिहिलं. नंतर 800 गुणिले 12 भागिले 100 आणि इकडचं जेव्हा आपण या 2 शून्याला 2 शून्य गेल्या आणि राहिले किती 10 राहिले हे 10 जर मी इकडे घेतले तर 1/10 झाले आणि बरोबर x. मग याचा सगळ्यांचा गुणाकार आपण करून उत्तर येणार आहे 96 भागिले 10 बरोबर x. म्हणजे xची किंमत जर 10ने 96ला भागलं तर किती येणार आहे 9.6. अशा पद्धतीने 1000चे म्हणजे किती टक्के येणार आहेत 9.6. त्यानंतर 21चे 9% म्हणजे 7चे किती टक्के होईल. 21चे 9% आपण लिहिताना कसं लिहिणार 21 गुणिले 9 भागिले 100 बरोबर 7 गुणिले x टक्के. 7चे x टक्के म्हणजेच किती 7 गुणिले x टक्के. 21 गुणिले 9चे 100 7चे x टक्के म्हणजे x भागिले 100. 21 गुणिले 9 भागिले 100 बरोबर 7 गुणिले x टक्के असतं म्हणजेच x भागिले 100 हे डबल ह्या 2 शून्य हे 7 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे 21 गुणिले 9 भागिले 100 हे 100 वरती जाणार आहे आणि 7 काय होणार खाली येणार आहे इज इक्वल टू x. म्हणजे या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर या 2 शून्याला 2 शून्य जातात 7 त्रिक 21 आणि 9 त्रिक किती येणार आहे 27. अशा पद्धतीनं टक्केवारीवरची एक्झाम्पल्स असतात.